तर जेवढे ग्लास आपण साखर टाकून घेतली तेवढेच ग्लास आपण याच्यामध्ये पाणी पण टाकून घेणार आहोत. 2.5 ग्लास. गुलाबजामुनचा पाक थोडासा सैलसर हवा. 1 2 आणि हा अर्धा ग्लास. पाक करायला ठेवणार आहोत आपण आता. अशा प्रकारे पाक हलवून घ्यायचा आहे म्हणजे साखर अगदी व्यवस्थित मिक्स होते. एकीकडे पाक होतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे गुलाबजामुन तयार करायला घेणार आहोत. गुलाबजामुन करताना कधी पण त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे म्हणजे ते आतपर्यंत छान तळल्या जातात, मस्त खुशखुशीत होतात आणि त्यात पाकही छान प्रकारे मुरतो. अधूनमधून पाकालाही छान हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी साखर पूर्णपणे वितळलेली आहे. चमच्याला काहीच येत नाही आहे. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. या स्टेजला आल्यावर गॅस थोडासा बारीक करायचा आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कुटून घेतलेली विलायची टाकायची आपल्याला. थंडीच्या दिवसामध्ये विलायची व्यवस्थित कुटल्या जात नाही, तर त्यासाठी यात काय करायचं आहे, थोडेसे साखरचे चिमूटभर दाणे टाकायचे आहेत आणि मग विलायची कुटायची आहे. अगदी व्यवस्थित कुटल्या जाते आणि बारीकही होते. आपला पाक पूर्णपणे तयार आहे. अगदी जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे. अगदी एखादं मिनिटभर त्याला आपल्याला थोडंसं अजून उकळी येऊ द्यायची आहे. जास्त जर आपण त्याला उकळी येऊ दिली तर साखर जी आहे ती परत बनायला तयार होते, म्हणजे पाक कडक होतो. त्याच्यामुळे आपल्याला जास्त कडक पाक नको आहे. त्यामुळे ठीक आहे, तयार झाला आपला पाक. गॅस लगेच बंद करायचा आहे. तर आता आपण गुलाबजामुन बनवायला सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम बारीकवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित गोळा भिजवून घ्यायचा आहे. काही लोक दुधात करतात, पण ॲक्च्युली मला दुधाचे आवडत नाहीत, त्यामुळे मी पाण्यातच करत असते. अगदी छान गोळा मळून घ्यायचा आहे, सॉफ्ट. हे गुलाबजामुन पाकात अगदी आतपर्यंत मुरतात. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊन जाईल. अगदी जास्त घट्टही नाही मळायचा आणि अगदी पातळही नाही, मीडियम गोळा मळायचा आपल्याला या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही ते आपला गोळा तयार आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आहे त्याला, म्हणजे जेणेकरून आपले जे गुलाबजामुन आहेत ते चिरणार नाहीत. अगदी थोडासा लावायचा आहे.
आपण आपल्या दोन्ही हातांना देखील थोडंसं तेल लावणार आहोत, म्हणजे ते चिरा पडत नाहीत किंवा गुलाबजामुन आपले उलणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित असे गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने करायचे आहेत, जास्त प्रेस करायचे नाही आहेत. पुढे सरक थोडा, असं वर कर ना हात, असा इथे इथे इथे. आमचा डुगूसुद्धा आम्हाला गुलाबजामुन बनवण्यात मदत करतोय. हां मस्त, हां छान छान, कर असंच. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपले सगळे गुलाबजामुन तयार आहेत. आता आपण ते तळून घेणार आहोत. आपलं तेलही गरम झालेलं आहे. अगदी बारीक गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, तेल छान गरम झालेलं आहे. मस्त तळून निघत आहेत आपले गुलाबजामुन. छान असे उलटून पालटून घ्यायचे आहेत. सोडा टाकल्यामुळे फुलायला लागलेत. आपले गुलाबजामुन चांगले गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली बघू शकता तुम्ही या ठिकाणी. अगदी जास्त लालही करायचे नाही आहेत, नाहीतर ते जळकट होतात. खालीवर करून घेऊयात. आपले गुलाबजामुन तयार आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपले गुलाबजामुन छान तयार झालेले आहेत. तळून घेतलेत आपण, आता काढून घेतलेत. आता आपला एकदा आपण पाक चेक करूया. तर आता आपला पाक छान असा थंड झालेला आहे. थंड म्हणजे कोमट आहे, अगदी थंडही नाही आणि अगदी गरमही नाही होऊ द्यायचं आहे पाक, नाहीतर गुलाबजामुन आपले व्यवस्थित भिजत नाहीत. तर आता आपण आपले हे जे गुलाबजामुन आहेत यात थोडे थोडे करून टाकून घेणार आहेत. तर गुलाबजामुन आपले सगळे यात टाकून झालेले आहेत. हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आपण आता अर्ध्या तासाने चेक करूया. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपले गुलाबजामुन छान मुरलेले आहेत, फुलून वर आलेले आहेत. आपला अर्णव टेस्ट करणारे, बघ रे टेस्ट करून कसे झाले. कसे झाले? छान झाले. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.